नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला जो कर्ज घेण्यासाठी जो सिव्हिल स्कोर असतो, तो सिव्हिल स्कोर कसा चेक करायचा. तुम्ही मोबाईलवर बसून घरी मोबाईल सिव्हिल स्कोर चेक करू शकता. आता तो तुम्हाला प्रश्न पडला असेल, मोबाईलवर आपला सिव्हिल स्कोर कसा चेक करायचा. नंतर नेमका सिव्हिल स्कोर म्हणजे काय, नंतर कोणकोणते असे ऑप्शन आहेत मोबाईलवर आपण सिव्हिल स्कोर तपासू शकतो, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर नेमकं आता सिव्हिल स्कोर म्हणजे काय हे याच्याबद्दल माहिती घेऊया. तर सिव्हिल स्कोर म्हणजे काय, तर आपल्या ज्यावेळेस आपलं कर्ज बँकेकडून वेगवेगळे आपण कर्ज घेत असतो, तर कर्ज घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम चेक केला जातो तो म्हणजे आपला सिव्हिल स्कोर. तर आपल्याला ज्यावर आपला सिव्हिल स्कोर चांगला असेल, तर चांगला सिव्हिल स्कोर असेल तर तुम्हाला कर्ज लगेच आपल्याला वेगवेगळ्या बँक असेल, एसबीआय असेल, एचडीएफसी असेल, नंतर वेगवेगळ्या बँका असेल, त्या बँका आपल्याला कर्ज देण्यास तयार होतात. ज्या राष्ट्रीय बँका असेल, जे नॅशनल बँका असतील, अशा बँका सुद्धा तुमचा सिव्हिल स्कोर 800 ते 900 असेल, तर अशा या दरम्यान असेल तर तुम्हाला लगेच तुम्हाला जे कर्ज मंजूर. तर दुसरं पाहिलं तर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल, नंतर जे सिव्हिल स्कोर म्हणजे तुमचं कमी व्याजदर भेटतं सिव्हिल स्कोर असल्यानंतर. आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे उच्च सिव्हिल स्कोर, म्हणजे ज्याला चांगला सिव्हिल स्कोर आहे, म्हणजे 900च्या 800 प्लस 900 प्लस ज्याचा सिव्हिल स्कोर आहे त्याला चांगल्या कमी दरामध्ये व्याज सुद्धा भेटतं. नंतर तुम्हाला दुसरं पाहायला महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्या जी कर्जाची मर्यादा आहे, तर तुमचे वेळोवेळी जे तुम्ही कर्ज घेतलं असेल, तर त्या वेळेमध्ये तुम्ही हप्ते फेडले कर्जाचे, नंतर तुम्ही ज्या नावावर तुम्ही लोन केलं असेल, नंतर तुम्ही गाडी घेण्यासाठी, नंतर शेती घेण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही लोन घेतलं असेल, ते लोन फेडण्यासाठी तुम्ही वेळेमध्ये हप्ते बँकेचे असतील, नंतर वेगवेगळ्या सोसायटीचे असतील, नंतर जे वेगवेगळ्या बँकांचे असतील, तर म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या पण ह्याच्यामध्ये घेतल्या आणि वेळेत तुम्ही हप्ते भेटला आणि तुमचा जो स्कोर असतो, म्हणजे तुम्ही एक म्हणजे चारित्र्य, जे तुम्ही कसे आर्थिक व्यवहार करतात त्याचं एक चारित्र्य तुमचं व्यवस्थित असलं, तर त्यालाच म्हणतात आपलं सिव्हिल स्कोर. तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला अनेक गोष्टी आता अनेक लोकांचं वेळेवर हप्ते भेटत नाहीत, नंतर तुमचं पूर्ण आपल्या अंगावरती कर्जाचा डोंगर वाढलेला असतो. तर आपला सिव्हिल स्कोर कसा सुधारायचा, काय करायचं, त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर दुसरा पॉईंट पाहूया तो म्हणजे आपल्या मोबाईलवरती सिव्हिल स्कोर कसा चेक करायचा. तर मोबाईलवरती जायचं, मोबाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला आपल्या गुगल क्रोम मध्ये जायचं. गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं सर्च मारायचं सिव्हिल स्कोर चेक. तर ऑनलाईन चेक, फ्री चेक असं मारलं तर तुम्हाला तिथे येतं. नंतर तुम्हाला जे आयसीआयसीआय बँक धारक आहेत, ज्यांचं अकाउंट बँकेमध्ये आहे आणि त्यांचं आयसीआयसीआय बँक मध्ये तुमचं मोबाईलमध्ये ऍप आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही आयसीआयसीआय बँकच्या ऍपमध्ये जाऊन सुद्धा तुमचा सिव्हिल स्कोर चेक शकता. नंतर दुसरं तुमचे जे थर्ड पार्टी अप्लिकेशन ऍप आहेत, त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पैसा पाणी, नंतर वेगवेगळे असे ऍप आहेत, त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जाऊन सिव्हिल स्कोर चेक करू शकता. तर दुसरं पाहायला गेलं तर सिव्हिल स्कोरची जी अधिकृत वेबसाईट आहे, त्या अधिकृत वेबसाईट सुद्धा तुम्ही जाऊन गुगल क्रोम मध्ये जाऊन सिव्हिल स्कोर चेक म्हणून तुम्ही तर ही केला तर त्या वेबसाईटवरती जायचं. वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन येतो, तुमचं तिथं नाव टाकायचं. नाव टाकल्यानंतर तुमचा जन्मतारीख टाकायची, नंतर तुम्ही मेल आहे का फिमेल आहे ह्याच्याबद्दल माहिती टाकायची. ते नंतर टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथं तुम्हाला ओके दाबायचं. ओके दाबल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होतं. पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची, म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला दुसरं येतं ते म्हणजे पिनकोड. तुम्ही म्हणजे कुठे राहता, काय राहता याच्याबद्दल माहिती विचारली जाते. तिथे पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकल्यानंतर तुमचा सर्वात महत्वाचं जे लोनसाठी महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती ट्रान्झॅक्शन केलेत, काय केलेत हे पाहण्यासाठी, म्हणजे हे त्या ह्याला जाणून घ्यायचं असतं तुमचा आर्थिक व्यवहार कसा आहे. आणि नंतर त्याच्यावरती तुमचा सिव्हिल स्कोर ठरला जातो. तुमचे सिव्हिल स्कोरची पर्सेंटेज ठरली जाते. त्यामुळे तुमचा तिथं पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा किती 600 पासून तो ज्याचा वरती चांगला स्कोर आहे तो त्याला चांगला आहे. नंतर 600 पेक्षा ज्याचा कमी स्कोर असतो तो जरा अतिशय कमी प्रमाणात, म्हणजे आपल्याला जे बँका आहेत ते आपला सिव्हिल स्कोर कमी असला तर आपल्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. हे झालं. तर दुसरं पाहायला गेलं तर जे IFL जे ऍप आहे त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुमचा सिव्हिल स्कोर चेक करू शकता. हे झाल्या महत्वाच्या. तर महत्वाचं दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर अनेक लोकांचा जो सिव्हिल स्कोर असतो, सिव्हिल स्कोर असा तो हे झालेला असतो, म्हणजे कमी झालेला असतो. आता अनेक लोकांचं म्हणणं असते की सिव्हिल स्कोर सुधारायचं कसा. तर सुधारायचं कसं म्हणजे आपण अनेक वेगवेगळ्या बँकेकडून नंतर वाहन खरेदी करण्यासाठी, नंतर आपला प्लॉट खरेदी करण्यासाठी, नंतर आपल्या पर्सनल लोनसाठी वेगवेगळ्या आपल्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण बँकेकडून, नंतर वेगवेगळ्या संस्थाकडून, नंतर आपल्या जो पेमेंट भेटतं त्या पेमेंट मधून हप्ते आपण घेत असतो. तर ते आपल्याला हप्ते घेण्यानंतर आपल्या कधी कधी आपलं ते वेळेवर परतफेड होत नाही. परतफेड नाही झाल्यानंतर
आपल्या ह्याच्यावरती आपला सिव्हिल स्कोर आहे, जे आपलं आर्थिक व्यवहाराचं जे चारित्र्य आहे ते आपलं खराब होतं. असं खराब होणे म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत ते केल्यानंतर आपलं खराब होत नाही. तर सर्वात महत्वाचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे हप्ते वेळेवर भरायचे. म्हणजे आपण ज्या गोष्टीचं लोन घेतलं असेल, आपल्या नोकरीनिमित्त लोन घेतलं असेल, नंतर आपल्याला घरी मुलांच्या शिक्षण एज्युकेशनसाठी लोन घेतलं असेल, नंतर घर खरेदीसाठी लोन घेतलं असेल, वाहन खरेदीसाठी लोन घेतलं असेल, लोन घेतले तर जे हप्ते असतात ना, म्हणजे कधी आपण हप्ते घेत असलो म्हणजे महिन्याचा सुद्धा हप्ता ठेवू शकतो, नंतर 6 महिन्याचा ठेवू शकतो, नंतर वर्षाचा सुद्धा हप्ता ठेवू शकतो. तर जे दिलेली तारीख आहे त्या तारखेच्या आतमध्ये तर तुम्ही पेमेंट केलं, नंतर जो हप्ता भरल्यानंतर तुमचा जो सिव्हिल स्कोर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे होतो. तर दुसरं पाहायला गेलं तर आपण दुसरं ह्याच्यामध्ये लोन घेण्यासाठी वेगवेगळ्या आकारचा वापर करू शकतो. ते सर्वात महत्वाचं कार्ड म्हणजे ते म्हणजे क्रेडिट कार्ड. तर क्रेडिट कार्ड आपण अनेक शक्यतो क्रेडिट कार्ड कोणी घेऊ नये, पण ज्यांनी घेतलं तर क्रेडिट कार्डचा मर्यादित ह्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. कारण तुम्ही वारंवार क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्ही वापर केला आणि क्रेडिट कार्ड म्हणजे तुमची वारंवार हप्ते नाही भरला, हप्ते भरले नाही तर तुमचं जे क्रेडिट कार्डवरती मध्ये चक्रव्याज लागतं, नंतर ते इंटरेस्टवर इंटरेस्ट लागायला सुरुवात होते आणि त्यामुळे क्रेडिट कार्डमुळे आपला जो सिव्हिल स्कोर आहे तो अतिशय खाली ढासळतो. त्यामुळे आपल्याला नाही, पहिल्यांदा आपण लोन घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या वेळेसाठी आपण लोन मागण्यासाठी जातो तर तिथं आपल्याला जे बँकेचे अधिकारी असतात, नंतर वेगळे ह्याच्यामध्ये ऑफिसमधील लोक असतात, त्यावेळेस आपल्याला लोन देण्यासाठी आपल्याला वारंवार टाळाटाळ करत असतात. त्यामुळे एक महत्वाचं, जे आपण क्रेडिट कार्ड घेतलं तर क्रेडिट कार्ड महत्वाचं घ्यायचंच नाही. घेतलंच तर आपल्याला वेळेवर त्याचे हप्ते देण्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि त्याचा वापर अतिशय अडचण पडली तर असे अनेक लोक असे आहेत की शॉपिंग करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात आणि ज्यावेळेस त्याचा आपले जे हप्ते ते वारंवार आपल्याला दिलेल्या टाइममध्ये कंप्लीट होत नाही, त्यामुळे त्याचा आपला सिव्हिल स्कोर आहे तो आपल्याला कमी होतो. तर दुसरं पाहायला गेलं तर जे आपलं सिव्हिल स्कोर असतो तो वारंवार तपासणं अतिशय गरजेचं आहे. आपण सिव्हिल स्कोर आपलं वारंवार तपासला नाही तर तुमचा जे अनेक अनधिकृत, आता तुम्ही माहित आहे तर ह्याच्यामध्ये इंडियामध्ये जे अनेक सायबर क्राईम होत असतात, त्यामुळे जे बँकेमध्ये जे हे होतं ते अतिशय सेफ्टी असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपला सिव्हिल स्कोर, आपल्या बँकेच्या खात्यामध्ये काय वारंवार व्यवहार झालेत का आणि कोणकोणते आपला बॅलन्स किती आहे हे सगळं वेळोवेळी चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तर हे झालं. दुसरं पाहायला गेलं तर सिबिल स्कोर तपासण्याचं महत्व काय हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर सिबिल स्कोर तपासण्याचं महत्व म्हणजे, आता तुम्ही सिबिल स्कोर तर तुमचा चांगला असला तर तुमचं जे कर्ज भेटतं तर कर्ज हे वेळेवर भेटतं. नंतर आपला जे म्हणजे 800च्या वर 800 प्लस आपला नंतर 600 प्लस सिबिल स्कोर असला तर मग सिबिल स्कोर असला लगेच आपल्याला बँक लोन देते आणि जे आपली वेळेमध्ये जे पैसे भेटले की आपली जी गरज असते ती गरज टायमामध्ये भागते. दुसरं पाहायला गेलं तर महत्वाचं म्हणजे तुम्ही तर वेळोवेळ जे सिव्हिल स्कोर चेक नाही केला तर जे आपल्या ह्याच्यामध्ये बँकेमध्ये कधी कधी काय होतं, बँक अकाउंटमध्ये पैसे गायब होतात, फोन पे मधनं पैसे गायब होतात. मग जे अनाधिकृत व्यवहार होतात ते व्यवहार होऊ नये म्हणून तुम्ही वारंवार तुमचा सिव्हिल स्कोर चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जे सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला जे कर्जाची मर्यादा असते, आता तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा 1,00,000 रुपये लोन घेतलं तर तुम्ही त्याचे वेळेच्या आतमध्ये तुमचे हप्ते फेडले तर आता तुमचे सपोज 15 तारीख आहे, 15 तारखेची वाट न पाहता तुम्ही 14 तारखेलाच हप्ता भरला तर तुमचा जो सिव्हिल स्कोर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे होतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे झाल्यानंतर जी तुमची आता सुरुवातीला तुम्ही 1,00,000 रुपये लोन घेतला तर तुम्हाला जवळजवळ पुढच्या वर्षी तुम्ही वेळेच्या आतमध्ये तुमचे हप्ते फेडले तर तिथून तुम्हाला जो हप्ते नंतर जे आपल्या कर्ज भेटण्याची मर्यादा आहे ती मर्यादा तुम्हाला 2 ते 2.5 लाखापर्यंत जाते. त्यामुळं वारंवार आपला सिव्हिल स्कोर आहे ही चेक करणं सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे. हे फायदे झाले. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास दुसऱ्या तुमच्या मित्रांना, ज्याचा सिव्हिल स्कोर, ज्यांना लोन घ्यायचा आहे, अशा संबंधित लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.